मोठी बातमी समोर आली आहे। नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये फरार निदा खानला अखेर अटक करण्यात आलेली आहे। निदा खानला उद्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतोय गेल्या बऱ्याच दिवसांपासून निदा खान फरार होती आणि अखेर तिला आज अटक करण्यात आलेली आहे। TCS कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे। आपण थेट आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। प्रमोद, एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, निदा खान जी फरार होती तिला अखेर अटक करण्यात आलेली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? TCS प्रकरणातली फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। नाशिकची जी SIT आहे जी TCS प्रकरणात जी तपास करते तिच्याकडून या निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। मागच्याच आठवड्यात निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि त्यानंतर आज नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमधून निदा खानला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। नक्कीच आपण पाहतोय एक मोठी घडामोड आहे आताच्या क्षणाची। धन्यवाद प्रमोद या सविस्तर आढाव्यासाठी। नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खान जी बऱ्याच दिवसांपासून फरार होती, निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक केली आहे।